कमळे काही रामकृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे
हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण विठ्ठले लाविले पिसे येणे विठ्ठले लाविले पिसे जिकडे पाहे विठ्ठल लाविले पिसे विठ्ठल लाविले पिसे पाहते पाहणिया माझारी पाहते पाहणिया माझारी पाहते पाहया माघारी पाहते पाहया माघारी पाहते गेले पाहण्या परी पाहते गेले पाहण्या परी येणे विठ्ठले लाविले पिसे येणे विठ्ठले लाविले पिसे पाहता गेले पाया परे पाहता गेले पाया परे विठ्ठल लाविले पिसे विठ्ठल लाविले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे येणे विठ्ठले लाविले पिसे येणे विठ्ठले लाविले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे
थोडासा ट्रबल द्यायचे म्हणजे इको कमी करा आणि गेन द्या. अर्धक्षण घडता संतांची संगती, घडता संतांची संगती, अर्धक्षण घडता संतांची संगती, घडता संतांची संगती, येणे होय शांती महत् पापा, होय शांती अर्धक्षण घडता संतांची संगती, अर्धक्षण घडता संतांची संगती, देणे होय शांती महत् पापा, संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग दे आणिक प्रवाही घालू नको, संसार मज न करणे सर्वथा, संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई, आणिक प्रवाही घालू नको, जनार्दनाचा एका करुणा वचनी, जनार्दनाचा एका करुणा वचनी, गरीबी नवणी पायापाशी, संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई, आणिक प्रवाही घालू नको, ओ पार कुमारी, जय जगतो पार कुमारी, ओ पार कुमारी, विठो पार कुमारी, विठो पार कुमारी, विठो पार कुमारी. विठो पार कुमाई. हरिभक्ती पारायण भजन सम्राट नारायण महाराज समगेकर व त्यांना साथ करतील हरिभक्त पारायण भजन सम्राट मधुकर महाराज ढाले व मृदंगाला साथ करतील मृदंग महामेरू श्याम महाराज श्रावणी. आवाज दे. अर्धक्षण घडता संताची संगती, अर्धक्षण घडता संताची संगती, अर्धक्षण घडता संताची संगती, अर्धक्षण घडता संताची संगती,
अनिक प्रवाही घालू नको सर्वांनी टाळे वाजवा. विठ्ठल
अर्धक्षण घडता संतांची संगती इको कमी करा. अर्धक्षण घडता संतांची संगती तेणे होय शांती महत्पापा. संत संग देई आणिक प्रवाही घालू नको. संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती देई. संत संग देई आणिक प्रवाही घालू नको. जनार्दनाचा एका करुणावचनी करी विनवणी पायापाशी. संत संग देई आणिक प्रवाही घालू नको. विठ्ठल विठ्ठल शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. भानुदास महाराज विठाला 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 बालाजी विठाला बसोनी माझी रसना हरिगुणा वर्णवी. हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करून मी मूढमती देन म्हणून कीव भाकी तसे. तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण हरिगुण वर्णीन मी जाण. एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वये भानु जो भानु आराधियेला. तयाचे कुळी दीपको दिव्य झाला. हरी भक्ती लागोनी तारी समजता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. आदिनारायण विद्यत्रिनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ. शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथा. शरण 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 एकनाथा. शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला. पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष. नका पाहू गुण दोष. पायी माथा ठेविला. पायी माथा पाहू गुण दोष. शांतीब्रह्म श्रीमंत शेखनाथ महाराजांचा विनंतीपर प्रकरणातला अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. खरं तर काही जणांना हा मागणीपर सुद्धा वाटू शकतो. काही जण सांप्रदायिक जी मंडळी असतील पक्की ते म्हणत असतील की जागराचं कीर्तन नंतर असतानाही मागणीपर प्रकरणातला अभंग का घेतला असावा. परंतु हा मागणीपर प्रकरणातला अभंग नसून हा विनंतीपर प्रकरणातला अभंग आहे. हा संतपर प्रकरणातला अभंग आहे. कारण मागणी आणि विनंती यामध्ये भेद एवढं आपण गोष्ट लक्षात घ्या.
दोन्हीही ठिकाणी मागणं जरी असलं तरी सुद्धा दोन्हींच्या मागण्यामध्ये जरा फरक असतो. अधिकार अन्वये याच्यामध्ये थोडासा भेद आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मागणारा जो असतो त्या मागणाऱ्याला स्वतःचा अधिकार आहे की नाही याची कल्पना नसते, तो मागून मोकळा होत असतो. आणि विनंती करणारा जो असतो त्याला माहिती असतं माझी पात्रता काय, मी काय मागायला पाहिजे, मी काय मागू शकतो, माझी मागण्याची परिसीमा काय आहे याचं ज्ञान ह्या विनंती करणाऱ्याला असतं. म्हणून मागणी आणि विनंती याच्यामध्ये थोडासा भेद आपण केला पाहिजे. बघा तुम्ही समाजामध्ये काही आता जसं जसं निवडणुका येतात तसं तसं प्रत्येकाचं मागणं काहीतरी समोर येत असतं. म्हणजे 5वा वेतन आयोग यावा, तो आला की लगेच म्हणायचं 6वा यावा, की लगेच 7वा, की लगेच 8वा. म्हणजे आपण जेवढं शिकवतोय तेवढा आपल्याला पगार मिळाला पाहिजे, याहीपेक्षा मी जेवढं करतोय त्यापेक्षा जास्त मला मिळालं पाहिजे. म्हणजे पात्रतेपेक्षा जास्त प्राप्त व्हावं असा जेव्हा विचार असतो तेव्हा त्याला मागणी म्हणायचं. आणि मर्यादेमध्ये राहून प्राप्त व्हावं असं जेव्हा वाटतं तेव्हा त्याला विनंती म्हणायचं. विठ्ठल आणि त्यामुळे विनंतीपर प्रकरणातला अभंग आज आपल्या नांदापूरमध्ये श्री परमपूजनीय हरिपुरीजी महाराज यांच्या 103व्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम या कळमनुरी तालुक्यामध्ये अर्थात हिंगोली जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि जसं की मला इथे आल्यानंतर कळालं, इथे हरिपुरीजी महाराज आणि त्यांच्या शिष्यांचं आगमन अनेक वर्षांपूर्वी झालं आणि दोन्हीही महात्म्यांच्या समाध्या या गावामध्येच आहेत. म्हणजे सद्गुरू तर आम्हाला प्राप्त झालेच, पण त्यांचे सत्शिष्यही आम्हाला प्राप्त झाले. कधी आपण विचार केलाय का की कोण कुठून हरिद्वारहून आलेले ते महात्मे? तसं तर संतांचं मूळ कधी जाणून घ्यायचं नसतं, कुळ नाही मूळ नाही काही जाणून घ्यायचं नसतं. ते संत असतात, ते महात्मे असतात, महापुरुष असतात, एवढीच त्यांची ओळख असणं अपेक्षित आहे. परंतु ते हरिद्वारहून आले आणि हरिद्वारहून त्यांनी आपलं गाव का निवडावं याचा कधी विचार आपण केलाय का? याचा विचारच आपण करत नाही. महाराष्ट्रामध्ये लाखो गाव आहेत, हजारो गाव आहेत, त्यापैकी केवळ आपल्या नांदापूरमध्ये त्यांनी यावं आणि आपलं स्थान बनवावं. काय कारण आहे? त्याच्यासाठी आपल्याला थोडासा विचार दूरवर करावा लागेल, थोडा मागचा विचार आपल्याला करावा लागेल. 2000 वर्षांपूर्वी भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य जगद्गुरू शंकराचार्य होऊन गेले. अख्ख्या भारतभर जेव्हा बौद्ध मतप्रवाह स्वतःचं ठाण मांडून बसलेला होता, नास्तिकवाद जेव्हा वाढलेला होता, त्या कालखंडामध्ये आचार्यांनी 4 पीठांची स्थापना केली. त्यांचं कार्य करत असताना आचार्यांनी 4 पीठांची स्थापना केली. उत्तरेला ज्योतिर्मठाची स्थापना केली, पूर्वेला जगन्नाथपुरीला पुरी पीठाची स्थापना केली, शृंगेरीला दक्षिणेमध्ये स्थापना केली आणि द्वारकेला पश्चिमेमध्ये स्थापना केली. कधी आपण विचार केलाय का की या 4च दिशेला अशा पद्धतीची निवड किंवा स्थान का बनवलं असेल? का विचार करत नाही आपण की आपल्या महाराष्ट्रामध्ये का एखादं शंकराचार्यांचं पीठ स्थापन नाही झालं? कधी आपण विचार करत नाही. मात्र हे स्थापन करण्याच्या पाठीमागची त्यांची भूमिका लक्षात घ्या. संत महात्मे हे त्रिकालज्ञ आहेत. त्यांना मागे झालेला काळही दिसतो, वर्तमान काळही दिसतो आणि पुढे काय होणार आहे ते सुद्धा त्यांना दिसत असतं, कळत असतं. त्याचं ज्ञान त्यांना असतं. आणि म्हणून आचार्यांनी या 4 दिशेला 4 पीठांची स्थापना केली. आजही ती पीठं अव्याहतपणे धर्मकार्य करताना आपण पाहतो. मग महाराष्ट्रामध्ये का या पीठांची स्थापना झाली नाही? तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल की कदाचित म्हणण्यापेक्षा आचार्यांना कल्पनाच होती की पुढच्या काही वर्षानंतर म्हणजे त्यांच्या महानिर्वाणाच्या 1200 वर्षानंतर किंवा 1000 वर्षानंतर ज्ञानोबाराय असतील, नामदेवराय असतील, नाथ महाराज असतील, तुकोबाराय आदी संत हे महाराष्ट्रामध्ये अवतार घेणार आहेत. आणि त्यांच्या अवतारामुळे या महाराष्ट्राचा सुजलाम सुफलाम पारमार्थिक दृष्ट्या होणार आहे. भक्तीचं यथार्थ स्वरूप ही मंडळी मांडणार आहेत आणि त्याचं तत्वज्ञान हे अद्वैत वेदांताचंच असणार आहे. याचं ज्ञान आचार्यांना असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांनी
कोणत्याही पीठाची स्थापना केली नाही. महाराष्ट्र हा मध्यावर आहे. महाराष्ट्र मध्यावर आहे. वारकरी संप्रदाय हा मध्यावर आहे. ना तो आपल्याला जास्त दक्षिणेमध्ये पाहायला मिळतो ना उत्तरेमध्ये पाहायला मिळतो. वारकरी संप्रदाय हा समन्वयवादी संप्रदाय आहे. कायम मधला मार्ग वारकरी संप्रदायाने निवडलेला आहे. हे का सांगतोय आपल्याला? कारण आमचे सगळे संत अद्वैतही मानतायत आणि द्वैतही मानतायत. ऐका, आपले सगळे संत अद्वैतही मानतायत आणि द्वैतही मानतायत. द्वैत म्हणजे काय? तू माझा स्वामी, मी तुझा रंक, हे झालं द्वैत. म्हणजे कोणीतरी एक पूज्य आहे आणि कोणीतरी पूजक आहे. कोणीतरी उपासना करत आहे आणि कोणाची तरी उपासना होते आहे. इथे द्वैत झालं. आणि अद्वैत म्हणजे काय? ज्ञानोबा सांगतात, पाहता न दिसे वेगळी म्हणजे अद्वैत. तो परमात्मा म्हणजेच मी आहे, मी म्हणजेच परमात्मा आहे, ही वृत्ती म्हणजे अद्वैत आहे. मग वारकरी संप्रदाय हा अद्वैताचा पुरस्कर्ता असताना त्यांच्याकडून भक्ती कशी घडू शकते? कारण जेव्हा अद्वैत असतं, जेव्हा सगळेच एक असतात, तेव्हा कोण कोणाची भक्ती करणार? परंतु तरी देखील या दोघांची एकता वारकरी संप्रदायाने साधलेली आहे. तो समन्वयवादी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय आज लाखाच्या संख्येनं का वाढतोय? कारण तो समन्वयवादी आहे. विचारानं, आचारानं, सर्व दृष्टीनं वारकरी संप्रदाय समन्वयवादी आहे. त्यांनी दक्षिणेतला आणि उत्तरेतला समन्वय साधण्याचं काम केलेलं. मी गमतीने नेहमी सांगत असतो की भगवंतानं एकदा सौंदर्य वाटायला सुरुवात केली. उत्तरेतून वाटवा असा विचार केला त्यांनी. मग उत्तरेतून सौंदर्य वाटत 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 दक्षिणेकडे जाईपर्यंत ते सौंदर्य संपलं. बघा तुम्ही, उत्तरेमध्ये जी मंडळी असतात, मग स्त्रिया असो किंवा पुरुष असो, उत्तरेमध्ये म्हणजे काश्मीर वगैरे, पंजाब, हरियाणा या भागातली मंडळी जी असतात, स्त्री पुरुष असतील, देखणे असतात, सुंदर असतात, वर्णानं गोरी असतात, दिसायला चांगली असतात. ते वाटत 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 दक्षिणेकडे जाईपर्यंत ते सौंदर्य संपलं. दक्षिणेमध्ये काय आहे? गोरी माणसं आपल्याला पाहायला मिळत नाहीत. वर्णानं काळी, फार त्यांचं काही दिसणं फार चांगलं नसतं. आगे नक्तनाक वगैरे वगैरे, जे साधारण ज्याला आपण म्हणू शकतो दिसायला, अशा पद्धतीचं त्यांचं दिसणं. पण भगवंतानं विचार केला की आपण सौंदर्य वाटलं आणि दक्षिणेतल्या लोकांवरती आपण अन्याय केला. मग त्यांनी असा विचार केला, आपण बुद्धी वाटायची ना, तर ती दक्षिणेकडून चालू करू म्हटले. दक्षिणेकडून बुद्धी वाटायला सुरुवात केली. अर्थात उत्तरेपर्यंत जाईपर्यंत ती संपली. दक्षिणेतली मंडळी जर आपण बघितली तर मोठमोठ्या हुद्द्यावरती ही मंडळी असतात. एस राधाकृष्णन, व्ही व्यंकटेशन वगैरे अशीच काही मंडळीची नावं असतात. सगळ्या मोठ्या मोठ्या हुद्द्यावरती जी असतात ती. उत्तरेमध्ये सौंदर्य आहे पण बुद्धिमत्ता नाही आहे. दक्षिणेमध्ये बुद्धिमत्ता आहे पण सौंदर्य नाही आहे. काही जण म्हणतील, हे इथं सांगण्याचं काय कारण आहे? अहो, आपला महाराष्ट्र मध्यावर आहे. तिथे उत्तरेतलं सौंदर्य पण आहे आणि दक्षिणेतलं बुद्धिमत्ता सुद्धा आहे. आपला वारकरी संप्रदाय मध्यावरती आहे, महाराष्ट्र मध्यावरती आहे. उत्तरेतली विष्णू भक्ती आमच्याकडे आहे आणि दक्षिणेतली शिवभक्ती सुद्धा आमच्याकडे आहे. म्हणून समन्वयवादी संप्रदाय. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, भजन करी महादेव राम पूजी सदाशिव, दोन्ही देव एक पाही, तया ऐक्य तुझे नाही. नेहमी आपण ऐकतो हे प्रमाण. म्हणजे वारकरी संप्रदाय हा समन्वयवादी संप्रदाय आहे. आणि हा वारकरी संप्रदाय सर्वांना, तुम्ही आम्ही, खेळी मेळी गदा रोळी आनंदे या न्यायाप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन, या रे लहान थोर, याती भलते नारी नर करावा विचार, न लगे चिंता कोणासी सकळासी येथे आहे अधिकार, या न्यायाप्रमाणे वारकरी संप्रदायाने सगळ्यांना बरोबर घेतलं. आणि वारकरी संप्रदाय त्याचं तत्वज्ञान, त्याचे संत सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहेत. आणि म्हणून आचार्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकाही पीठाची स्थापना केली नाही. पुढे असे अनेक संप्रदाय होऊन गेले जे भक्तीचे संप्रदाय आहेत. पण वारकरी सांप्रदायिक संत महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे इथे कोणत्याही इतर पीठांची स्थापना सुद्धा झालेली आपण पाहू शकत नाही. मी हे सांगतोय कशासाठी? प्रत्येक महात्म्याच्या जीवनाचा एक ध्येय आहे, जीवनाचा एक हेतू आहे. आपले वारकरी सांप्रदायिक संत हे महाराष्ट्रामध्ये जरी अवतरित झाले असले तरी त्यांची कृपा सगळ्या जगावर, हे आपण लक्षात घ्या. परंतु असं असून सुद्धा आपला हा जो हिंगोली भाग आहे, हा तसा बघितला तर पंढरपूरपासून, पैठणपासून, आळंदी देहूपासून
हा दूर भाग आहे. मग या भागामध्ये भक्ती संप्रदाय वाढावा, लोकांची श्रद्धा अबाधित राहावी, याच्यासाठी म्हणून काही महात्मे या गावामध्ये आले असावेत. आणि निश्चितपणे त्यांच्या असण्यामुळेच आज जी अवस्था, आज जी पारमार्थिक अवस्था आपल्या नांदापूर गावाची बघायला मिळते, हे त्याचं द्योतक आहे. विठ्ठल हो. आणि म्हणून या गावामध्ये हरिपुरीजी महाराज या ठिकाणी आले. आणि अगदी आम्हाला आल्यानंतर एका काकांनी सांगितलं, गंगा आली आम्हावरी. नाही का, ही गंगाच आमच्याकडे आलेली आहे, आम्ही गंगेकडे गेलेलो नाही आहे, गंगा आमच्याकडे आलेली आहे. काहीतरी आमचं सद्भाग्य आहे. का बाकीचे गाव नाही आहेत महाराष्ट्रामध्ये, पण आपल्या गावामध्ये ही महात्मे महापुरुष मंडळी आली, याचा अर्थ पुढे कधीतरी या गावामध्ये आणखी काहीतरी चांगलं होण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या, पुढे काहीतरी आणखी चांगली होण्याची शक्यता आहे. आजही जी परिस्थिती आहे ती त्यांची कृपा आहे असं समजायला हरकत नाही. आणि म्हणून हे अखंड हरिनाम सप्ताह असतील, इतर काही धार्मिक कार्यक्रम असतील, आपल्या गावामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं साजरे होत आहेत. आणि म्हणून 5व्या दिवसाची जी कीर्तन सेवा आहे ही विनंतीपर प्रकरणातल्या अभंगाचं चिंतन करण्यासाठी मी घेतलेली आहे. आणि म्हणून विनंती काय आणि मागणी काय याचं चिंतन मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की पात्रता नसताना मागणं म्हणजे मागणी, बरं का, आणि पात्रता विचार करून मागणं म्हणजे विनंती आहे. त्यामुळे संत महात्मे हे कायम विनंती करताना आपण पाहतो. कधी कधी मागताना जरी पाहत असलो तरी संत महात्म्यांचं मागणं हे स्वतःसाठी नसतं. आपण नेहमी प्रत्येक कीर्तनकाराच्या मुखातून हे वाक्य ऐकतोच. मागणीपर प्रकरणामध्ये ही सगळी गोष्ट ठरलेलीच असते. कोण मागतोय, कोणाला मागतोय आणि काय मागतोय, त्रिपुटीचा विचार अभंगाच्यासाठी करणं अपेक्षितच आहे. आणि म्हणून या ठिकाणी विनंतीपर प्रकरणातला अभंग आहे. अर्थात विनंतीपर प्रकरणातला जरी अभंग असला तरी या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की संताधारित विनंतीपर अभंग हा आहे. म्हणजे संत आणि त्यांच्या संबंधानं काही गोष्टी, मग कोणत्या गोष्टी याचं चिंतन आपल्याला पुढे अभंगामध्ये करायचं आहे. म्हणजे संतांच्या संबंधानं संतांनी रचलेली ही कवनं, ही अभंगांची रचना आपण जर बघितली, या अभंगामध्ये संत महात्मे म्हणजे नाथ महाराज या अभंगामध्ये विनंती करत आहेत. आता जर आपण जीवनाचं गणित मांडलं, आयुष्यामध्ये मोठी झालेली जी मंडळी आहेत त्यांचं जीवन जर आपण बघितलं तर त्यांचं जीवन असं भव्य दिव्य आणि उदात्त आपल्याला पाहायला सापडतं. त्याचं कारण असं असतं की मोठी झालेली मंडळी ही कायम मोठ्यांच्या बरोबर असतात. मुद्दा लक्षात घ्या. मी जरा व्यवहाराचाही विचार सांगतो आणि परमार्थाचा पण विचार सांगतो, लक्षात घ्या. आयुष्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये मोठी झालेली मंडळी ही मोठ्या मंडळींच्याच सानिध्यात असतात म्हणून मोठी समजली जातात. आपल्याकडे असं म्हटलं जातं बरं का की श्रीमंताच्या कुत्र्याला म्हणजे हाड म्हणता येत नाही म्हणले, त्याला सुद्धा हाडा म्हणावं लागतं. लक्षात आलं का? म्हणजे मोठ्या माणसाच्या सगळ्याच गोष्टी या मोठ्या समजल्या जातात. भगवान श्रीकृष्ण मोठे आहेत, भगवान श्रीकृष्ण मोठे आहेत, तो देवाचा अवतार आहे, तो महाविष्णूचा अवतार आहे. आणि मारुती राय हे रुद्राचा 11वा अवतार आहेत. ते भक्त आहेत, तो देव आहे. बरं का, एक फार सुंदर हिंदी रचना आहे. मोठ्या माणसांचं मोठेपण कसं होत जातं ऐका. बडे की तो होत बडाई, छोटे की करे न कोई. फार सुंदर रचना आहे. बडे की तो होत बडाई, छोटे की करे न कोई, हनुमान कितने गिरे उठाए, गिरधर कहे न कोई. हनुमंतानी किती जरी डोंगर उचलली तरी त्याचं नाव कोणी गिरधर ठेवत नाही. पण कृष्णाने आपला करंगळीवरती एक आपला पर्वत उचलला की त्याचं नाव लगी गिरधर होऊन जातं. म्हणून मोठ्या माणसांच्या गोष्टीच सगळ्या मोठ्या असतात. जी मोठी माणसं समजली जातात, आयुष्य त्यांचं उदात्त असतं, धीर गंभीर त्यांचं आयुष्य असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेली संगती ही मोठ्या लोकांची असते. म्हणून मोठ्या लोकांच्या संगतीमध्ये जी माणसं जातात, जी माणसं राहतात, सामान्य माणसं त्यांना मोठं समजत असतात. गोष्ट लक्षात घ्या. अगदी जीवनातला प्रत्येक व्यवहार तुम्ही विचारात घ्या. आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या त्या क्षेत्रातली सगळी मोठी माणसं कशी मोठी समजल्या गेली याचं चिंतन करा. मोठ्या लोकांमध्ये उठ बस झाली की माणसं लोक काय म्हणतात, हा मोठ्यांच्या संगतीतला आहे म्हणजे हा मोठा आहे. म्हणजे काय, ज्याच्या संगतीमध्ये आपण आहोत त्याच्यासारखी आमची अवस्था होऊन जाते. मोठ्यांच्या संगतीमध्ये आम्ही असलो तर आम्हाला मोठं समजलं जातं, लहानांच्या संगतीमध्ये असल्यानंतर आम्हाला लहान समजलं जातं.
ती म्हणे ना आपल्याकडे की ताडीच्या झाडाखाली बसल्यानंतर लोक म्हणतात हा ताडी पितो. म्हणजे काय? संघ कोणाचा आहे याच्यावरती तुमचं मूल्यमापन समाज करत असतो. सामान्य माणसं तुमचं मोजमाप करत असतात की तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये आहात. म्हणून संगतीचा परिणाम माणसाच्या जीवनावरती जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होतो तेवढा इतर कोणत्याही गोष्टीचा होत नाही. मग संगतीचे प्रकार कोणते आहेत? तर सामान्यपणे 3 प्रकार आपल्याला पाहायला सापडतात. खरं तर 2च प्रकार आहेत. एक तर सज्जनांची संगती आहे आणि दुसरी म्हणजे दुर्जनांची संगती आहे. मात्र तिसरा प्रकार जो आहे तो सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. तिसरा प्रकार हा सामान्यांच्या संगतीचा आहे. म्हणजे न ती संतांची संगती समजल्या गेली ना ती दुर्जनांची संगती समजल्या गेली, असा मधला एक वर्ग आहे. त्या मधल्या वर्गाच्याही संगतीचा विचार हा काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. याच्यासाठी एक सुभाषित मला समोर माझ्या डोळ्यासमोर आहे. पाण्याच्या थेंबाचं त्यांनी दृष्टांत दिला. पाण्याचा एक थेंब आहे, त्या पाण्याच्या थेंबानं तापलेल्या तव्याची संगती केली. काय झालं? नामोनिशान शिल्लक राहिलं नाही. माता भगिनी जेव्हा पोळी भाकरी करत असतात तेव्हा तवा तापला आहे की नाही बघण्यासाठी काय करतात? पाण्याचा शिपका त्याच्यावर मारतात, शिंतोडे मारतात. काय होतं त्या पाण्याचं? बाष्पीभवन होतं. म्हणजे ते पाणी निघून जातं. का निघून जातं? का त्याची वाफ होते? कारण गरम तव्याची संगती त्या थंड पाण्याने केली असते. लक्षात घ्या, मला काय म्हणायचं लक्षात घ्या. पाणी कितीही चांगलं आहे, आमची तहान भागवणार आहे, पण त्या पाण्यानं जर का चुकीच्या संगतीमध्ये जाणं केलं तर निश्चितपणे त्याचं पतन ठरलेलं आहे. पाण्याच्या थेंबानं तापलेल्या तव्याची संगती केली, त्याचं नामोनिशान शिल्लक राहिलं नाही. तोच पाण्याचा थेंब कमलपत्रावरती पडला. कमळाचं पान आहे आणि त्या कमळाच्या पानावरती तो पाण्याचा थेंब पडला. काय झालं? सूर्यप्रकाश जेव्हा त्याच्यावरती पडला तेव्हा तो मोत्यासारखा चमकू लागला. त्याचा मोती झाला नाही. त्याला कोणी पैसे त्याच्यासाठी देणार नाही. मात्र कमलपत्रावरती पडलेला तो पाण्याचा थेंब मोत्यासारखा चमकू लागला. मोती झाला नाही, मोत्यासारखा चमकू लागला. आणि तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये जेव्हा शिंपल्यामध्ये पडतो तेव्हा त्याचा काय होतो? मोती होत असतो. आता लक्षात घ्या, पाण्याचा थेंब म्हणजे आपण आहोत आणि ज्याची संगती त्या पाण्याच्या थेंबानं केलेली आहे त्या 3 प्रकारच्या स्वतंत्र संगती आहेत. पहिले दुर्जनाची संगती लक्षात घ्या. तापलेला तवा म्हणजे दुर्जनांची संगती आहे. त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपलं नामोनिशान शिल्लक राहणार नाही. म्हणून दुर्जनांच्या संगतीचा त्याग केला पाहिजे. नारदांनी सांगितले दुस्संग सर्वथैव त्याज्यः असं सांगितलंय नारदांनी भक्तिसूत्रामध्ये. म्हणजे काय? माणसानं कायम दुस्संगतीचा त्याग केला पाहिजे. आणि संत महात्म्यांनी याचा विचार बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतो. त्यांनी सांगून ठेवलेला आहे बरं का. नको दुर्जनाचा संग, क्षणोक्षणा चित्ता भंग. दुर्जनाचा संग आम्हाला नको. खळाची संगती उपयोगासी नये. खळाची संगती उपयोगासी नये. संगती
अपाय त्यांचे संगे. खळांची दुर्जनांची संगती आपण करण्यामध्ये काही अर्थ नाही. आपल्याला नुकसानच सहन पतन उद्धारा संगाचा महिमा तेजावे अधमा सवे दोन्ही तेजावे अधमा पतन उद्धारा संगाचा महिमा तेजावे अधमा सवे दोन्ही तेजावे संतांचाही महिमा सांगितला आणि अधमांचाही महिमा या ठिकाणी सांगितलेला आहे. संत महात्मे सगळ्यांच्या विषयी बोलतात, लक्षात घ्या. आपलं मत स्पष्टपणे मांडत असतात आणि म्हणून दुर्जनांची संगती नको असा विचार सुद्धा अनेक ठिकाणी अनेक प्रमाणांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. कथा सांगतात अकबर आणि बिरबलाची. आता काही जण म्हणतात हे अकबर बिरबल कशासाठी, तुम्हाला कशासाठी परधर्माची मंडळी पाहिजेत. पण काय आहे की परधर्माच्या मंडळीबद्दल आपण जरी बोलत असलो तरी हुशार आपलाच ठरतो, एवढं लक्षात घ्या. हां, त्याच्यामुळे तुम्ही थोडं जरा झटका स्वतःला. तुम्ही असं जर बसला तर मला बोलणं अवघड होऊन जाईल. हां, थोडं जरा असं प्लेझेंट बसा, प्लेझेंट. नाही, अंगावरचं काढू नका, राहू द्या. थोडं मानसिकता थोडी मोकळी ठेवा बरं का. हां, झालं असं की एखादी व्यक्ती जेव्हा मागून येऊन आपल्या वरिष्ठांच्या जवळ जात असते ना, तेव्हा जो जुना माणूस असतो त्याला त्याच्याविषयी ईर्ष्या निर्माण होत असते. सगळीकडे सारखं आहे. हां, की एखाद्या माणसाने समजा नोकरी लागली एखाद्या माणसाला आणि तो बॉसच्या एवढा जवळ जातो की आधी त्याच्या 10-12 वर्ष असलेला माणूस बाजूला पडतो हा त्यांच्या जवळ जाऊन बसतो. मग बाकीच्यांना काय वाटतं, हा कानामागून आला आणि तिखट बनला. तशी परिस्थिती त्या बिरबलाची झाली. बादशाच्या बरोबर असणारी अनेक मंडळी बाजूला पडल्या गेली आणि बिरबल विद्वान असल्यामुळे, हुशार असल्यामुळे, चालाख असल्यामुळे त्यांनी आपल्या जवळ केलं, त्याला प्रधान बनवलं. बाकीच्यांची ईर्ष्या वाढू लागली आणि त्यांनी असा विचार केला, बिरबलाला आपण कशाही पद्धतीनं मात देऊ शकत नाहीत. मग आता एकच शेवटचा पर्याय की त्याला मारून टाकलं पाहिजे. पण त्याला मारून टाकायचं तर आपण पकडल्या जाऊ, कारण राजाचे सगळे हेर वगैरे सर्वत्र पसरले. तर आपण असा काहीतरी विचार करावा की जो विचार कोणाच्या लक्षात येणार नाही. मग काय करायचं, तर केस कापणाऱ्याला कटामध्ये सामील करून घेतलं. बरं, तो केस कापणारा साधा होता का? नाही, तो शाही होता. शाही म्हणजे राजांच्याच घरी जायचं आणि त्यांचे केस वगैरे कापायचे, दाढी करणं वगैरे त्यांचं त्यांनीच करायचं. अकबराची दाढी करण्यासाठी जेव्हा तो आला तेव्हा तो गप्पा मारू लागला आणि गप्पा मारता मारता म्हणू लागला, हुजूर, तुमच्या वडिलांचा फार माझ्यावरती जीव. तुमचे वडील जे आहेत बादशाह, त्यांचा माझ्यावरती प्रचंड जीव. माझ्याशिवाय ना दाढी करणार ना केस कापणार, माझ्याशिवाय काहीच नाही. फार आठवण येऊ लागली. बादशाहलाही आश्चर्य वाटलं, आत्तापर्यंत बऱ्याचदा येऊन गेला आणि आज हे काय भानगड आहे, आपल्या वडिलांची आठवण. पण तरी ठीक आहे, कधीतरी विषय निघतो, काहीतरी आठवण निघत असते, असा विचार त्यांनी केला. आणि विचार केल्यानंतर ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांनी सांगितलं, बरं बरं असं आहे का, वा वा, छान छान छान. त्यांनी सांगितलं, जन्नतमध्ये म्हणजे स्वर्गात त्यांचं काय चाललंय हे जर कळालं ना फार बरं होईल म्हणले. बादशाह विचार करू लागला, स्वर्गामध्ये आपल्या वडिलांचं काय चाललंय हे इथं बसून कसं कळणार? कळणार नाही. त्यांनी सांगितलं, अरे स्वर्गामध्ये काय चाललंय आमच्या पिताश्रींचं, वडिलांचं, इथे बसून कसं कळणार? तेव्हा त्यांनी सांगितलं, बिरबलासारखा चतुर प्रधान आपल्या पदरी असताना आपल्याला महाराज काय अशक्य आहे? बरोबर आहे म्हणला. बिरबल एवढा चतुर आहे तर तो निश्चितच आपल्या वडिलांचं काय चालू आहे याचा विचार करेल, काही सांगेल आपल्याला. ठीक आहे, झालं ते. बिरबलाला सांगितलं की आमच्या वालीचं म्हणजे आमच्या वडिलांचं स्वर्गात काय चाललंय मला जाणून घ्यायचंय म्हणले. बिरबलाने विचारलं, काय? त्यांनी सांगितलं, आमचे वडील स्वर्गात कोणत्या अवस्थेत आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे. बिरबल मनात विचार करत असेल, तुझा बाप स्वर्गात गेलाच कशावर म्हणले बेट्या. पण शेवटी राजा आहे. राजा बोले दल हाले. राजाला काय बोलता येत आहे?
लक्षात आलं काहीतरी गडबड आहे, लक्षात आली बिरबलाच्या. त्यांनी सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही, पण मला 1 महिना लागेल म्हणले आणि काही पैसे लागतील. दिले. झालं. बिरबलांनी काय केलं, आपल्या एका एकनिष्ठ सेवकाकडून स्मशानभूमीपासून ते आपल्या माझघरापर्यंत म्हणजे स्वयंपाकघरापर्यंत एक असं भुयार बनवून घेतलं आणि एक भुयाराच्या तोंडाशी एक माणसाचा सापळा आणून ठेवला. दिवस ठरला, राजेसाहेब वगैरे सगळे असे उभे, तिथं ती चिता रचलेली. बिरबल त्याच्यावर जाऊन झोपला. त्याच्यावर काहीतरी लाकडं वगैरे ठेवली. आता काय झालं, आग लावली. ते ठरल्याप्रमाणे सगळीकडे धूर झाला, लोकांनी ते असं असं केलं. तोपर्यंत बिरबलांनी त्या खड्ड्यात उडी मारली आणि तो सापळा वर ठेवला आणि घरी दार बंद करून घरी जाऊन बसला. झालं. आता ही सगळी मंडळी आनंदित झाली. ती चिता जेव्हा पेटताना दिसली तेव्हा त्यांना सगळ्यांना आनंद झाला. म्हणले झालं, सुंठे वाचून खोकला गेला, कशाचं काय स्वर्गात जाऊन तिथल्या बापाची त्याच्या माहिती काढणारे. म्हणले झालं, बिरबल एकदाचा मेला. पण तरी सुद्धा म्हणले बिरबल जरा चतुर आहे, जोपर्यंत उद्या त्याची हाडं सापडत नाही तोपर्यंत काही मानण्यात अर्थ नाही म्हणले. झालं. दुसऱ्या दिवशी सावडायला गेले तर हाडं सापडली. आता ही सगळे आनंदित झाले. म्हणले बस बिरबल मेला, सुंठे वाचून खोकला गेला, काही त्रास नाही, आपण अडकलोय नाही, काही नाही. राजाला संशय सुद्धा नाही आला. आनंदित झाले. बिरबल जाऊन बसला होता घरी. पण बादशाह विचार करू लागला, म्हणला इतके दिवस झाले बिरबल अजून आला नाही. अरे काय मूर्खाच्या नादी लागलो म्हणे आपण. आणि बिरबलासारखा चतुर प्रधान गमावला. अरे स्वर्गामध्ये काय चाललं, असं जाळल्यानंतर कोणी पुन्हा येत असतं का? पुन्हा आता त्याला कळू लागलं. म्हटलं जाळल्यानंतर पुन्हा कोणी असं कळत असतं का? काय करावं, काय करावं. दुःखी झाला. मी मूर्ख आहे, स्वतःला शिव्या घालू लागला की कोणाच्या तरी नादी लागला आणि पदरामध्ये दुःख पाडून घेतलं. बिरबलासारखा चतुर प्रधान गमावला. अरे अरे वाईट झालं वगैरे वगैरे. काही दिवसानंतर बिरबल त्याच्या घरातून पुन्हा स्मशानातून बाहेर आला. स्मशानातून बाहेर आला आणि राजापर्यंत वर्णी गेली, बादशाहपर्यंत, की बिरबल जन्नत से आ चुके है. आनंद झाला महाराज त्याला. म्हणलं अरे बिरबल म्हणला काही करू शकतो, स्वर्गातून पुन्हा कसं काय सदेह वापस येता येतं. अरे बापरे, वा वा वा. वाजत गाजत आणा त्याला आणलं. वाजत गाजत आणलं. बादशाहनी पहिले तर मिठी मारली. म्हणला वा वा वा, तू जिवंत आहे बघून मला फार आनंद झाला म्हटले. ते म्हणले महाराज त्याच्यात काय असतं, जिवंतच आहे. स्वर्गामध्ये तुमच्या वडिलांचं काय चालू आहे हे जाणून घ्यायचं होतं ना, सगळी माहिती आणली म्हटले मी. त्याला तर आणखी आनंद झाला. अरे म्हटले गेला पण, अरे झालं काय म्हटले नेमकं. त्यांनी सांगितलं काही नाही, आग लावली, माझं शरीर पेटलं, नंतर हलकं 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 होत वर 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 गेलं, स्वर्गामध्ये गेलं आणि स्वर्गामध्येच पोचलो म्हणले महाराज मी. काय त्या स्वर्गाचं वर्णन करायचं म्हटले. कामधेनूंची कळपं आहेत, कल्पतरूची उद्यानं आहेत, ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे आणखी काय ते कळेल तुम्हाला म्हटले. भरपूर श्रीमंती आहे. आपला जो राजवाडा आहे ना, तशी गरज तिथल्या नोकर चाकरांसाठी. आता ते जास्तच उधळू लागला म्हणजे ते जाऊ दे, ते जाऊ दे. हमारे पिताजी का क्या हाल है, काय सांगावं म्हटले महाराज. रिद्धी सिद्धी अशा जवळ दारासमोर उभ्या, या रिद्धी सिद्धी दारासमोर उभ्या, कशाची कमतरता नाही म्हणले. पण म्हणल्यानंतर प्रश्न पडला. आपण बघा व्यवहारामध्ये जेव्हा आपण काही बोलतो आणि पण म्हणून थांबलं की मग समोरच्याला उत्सुकता कशाची असती, पण काय, तो आपल्याकडून काढण्याचा प्रयत्न, पण काय सांग. कारण पण याच्यातच सगळं पुढचं दडलेलं असतं. पर क्या, जाऊ दे म्हणले महाराज, काय करायचं. नाही 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 नाही, काय ते सांगावं लागेल म्हणले. पण काय, त्यांनी सांगितलं सगळं आहे म्हणले, पण तुमच्या वडिलांची दाढी आणि केस एवढे वाढलेत ते कापायला तिथे कोणी नाही म्हटले. म्हणजे एवढ्या सगळ्या रिद्धी सिद्धी समोर असताना हे कोणी करत नाही. अहो म्हणले करायला तिथं 10 जण तयार आहेत, पण तुमचे वडील अडून बसलेत की माझा जो नेहमीचा आहे त्यालाच माझ्याकडे पाठवा. राजानं पाठवलं ते कायमचं. विठ्ठल दृष्टांत हा काय आहे, सिद्धांताच्या पुष्टीसाठी असतो. हे घडलं का, मग खरंच अकबराच्या जीवनात असं काही आहे का, सोडून द्या तो विषय. सिद्धांताच्या पुष्टीसाठी दृष्टांत असतो. म्हणजे काय की दुर्जनाची संगती घडली. बरं नित्य चालू होतं, आपलं आपलं चालू होतं, व्यवहार चालू होता, सगळं व्यवस्थित होतं, पण दुर्जनांच्या संगतीमध्ये आला आणि प्राण गमावून बसला. म्हणून दुर्जनांची संगती जी आहे ही त्रासदायक असल्यामुळे त्याचा त्याग केला पाहिजे. पाण्याचा थेंब
यानं तापलेल्या तव्याची संगती करणं म्हणजे दुर्जनांची संगती करणं आहे. त्याचा त्याग माणसानं केला पाहिजे, म्हणजे त्यांच्या संगतीत जायला नको. मी दुसरी संगती आपल्याला सांगितली ती सामान्यांची संगती आहे. कमलपत्रावरती पडलेल्या पाण्याच्या थेंबाची ज्याप्रमाणे परिस्थिती होते तशी सामान्य माणसाची सामान्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर परिस्थिती होते. नुकसान काही होत नाही. नुकसान आहे का त्या कमलपत्रावरती त्या पाण्याच्या थेंबानं पडून राहणं? काय नुकसान आहे? नुकसान काही नाही. पण मला सांगा फायदा पण काय आहे? काही फायदा आहे का? नाही. मग फायदा जर काही नाही तर विनाकारण कशासाठी संगतीमध्ये राहायचं? जर त्या कमलपत्राच्या संगतीचा फायदा जर का त्या पाण्याच्या थेंबाला नाही तर ही कमलपत्राची संगती म्हणजे सामान्यांची संगती आहे. नुकसानकारक जरी नसली तरी फायद्याची पण काही नाही. माणसाने व्यवहारामध्ये फायदा बघितला पाहिजे. प्रत्येक जण जी काही क्रिया जीवनामध्ये करत असतो कशासाठी करतो? फायद्यासाठी करतो की नाही? हां, म्हणजे एखाद्या ठिकाणाहून मोठे कष्ट करून काही वस्तू आणायच्या आणि त्याच्यावरती जास्त पैसा लावून ते विकायचं, याच्यासाठी जो व्यापारी काम करत असतो तो कशासाठी करतो? स्वार्थासाठीच करतो, स्वतःच्या फायद्यासाठीच करतो. म्हणजे काय, एखादा माणूस जर काही पैसा टाकत असेल तर त्याच्यातून त्याला काहीतरी येणं अपेक्षित आहे. आता इलेक्शन आहे, जास्त काय बोलू नाही का, सगळ्याच गोष्टी आहेत. म्हणजे माणूस कोणतीही क्रिया कुठल्या तरी फायद्यासाठी करत असतो. जर आम्हाला त्या सामान्यांच्या संगतीपासून फायदाच जर काही झाला नाही तर कशासाठी आम्ही त्यांची संगती करायची? म्हणून दोन संगतीचा विचार कायम होताना दिसतो, पण या मधल्या संगतीचा विचार होताना दिसत नाही. ही सामान्यांची संगती आहे, त्याच्यामध्ये नुकसान जरी काही नसलं तरी फायदा सुद्धा काही नाही. आता तिसरी संगती जी आहे ती संतांची संगती आहे. संतांची संगती म्हणजे काय तर पाण्याच्या थेंबानं स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये प्रवेश करणं आणि स्वतःचा मोतीच तयार करून घेणं आहे. म्हणून संतांची संगती, या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आमची अवस्था काय होते? आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. आपणा सारिखे करीती, आपणा सारिखे करीती, याती कुळ नाही चित्ती, याती कुळ नाही चित्ती, याची कुळ नाही चित्ती, याची कुळ नाही चित्ती, ओ आपणा सारिखे करती, याची कुळ नाही चित्ती, याची कुळ नाही चित्ती, याची कुळ नाही चित्ती, आपणा सारिखे करती, याची कुळ नाही चित्ती, याची कुळ नाही चित्ती, याची कुळ नाही. आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. मनामध्ये कोणत्याही प्रकारची दुजी भावना न ठेवता आपल्यासारखं आपुले पदी बैसविले अशी अवस्था करून ठेवतात. आणि म्हणून अशा संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतरच आपलं जीवन उन्नत होणार आहे. म्हणून मी सांगितलं, व्यवहार असो किंवा संसार, आपल्यापेक्षा वरच्याची संगती करावी, आपली प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. पामरानं काय करायचं? पामराला लगेचच्या लगेच संतांची संगती प्राप्त होत नाही जर त्याचं भाग्य नसेल तर. मग पामरानं काय करायचं? किमान विषयीची संगती धरायची. किमान विषयी म्हणजे काहीच नाही, काहीच कळत नाही, शास्त्राचा काही विचार नाही, मनाला वाटेल तसा वागणारा जो आहे त्यानं किमान विचार करावा की एखादा माणूस काही इतर करत नाही, देवाच्या दर्शनाला जातो, विनाकारण त्या आचरण जरी ते कीर्तनकारांनी सांगितलेलं काही केलं नाही, कथाकारांनी सांगितलेलं केलं नाही तरी सुद्धा येऊन निवांत बसतो, चला जाऊ द्या, चार शब्द चांगले कानावर पडतील. अशांची संगती सुद्धा महत्वाची आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय, अशांची संगती कोणी करायची तर पामरानं विषयीची संगती करायची. विषय म्हणजे काय की मला काहीतरी प्राप्त व्हावं असा विचार कायम ज्याचा असतो तो आहे विषय. मग हा विषयी जर असेल तर त्यांनी कोणाचा संग करायचा तर त्यांनी मुमुक्षूचा संग धरायचा. मुमुक्षू ही त्याच्या वरची अवस्था आहे. कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण, हे जे तुकोबारायांनी सांगितलंय, यामध्ये सगळ्या गोष्टी ज्याच्या ठिकाणी अंतर्भूत होतात तो कोण आहे? तो ज्याला आपण वेगळ्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर मुमुक्षू म्हणजे मोक्षाच्या प्राप्तीची ज्याला इच्छा आहे असा तो. जो मुक्त झालेला नाही पण जो बद्धही नाही, किंबहुना
बद्ध आहे, परंतु त्या बद्धतेच्या साखळीतून, त्या जोखडातून त्याला मुक्त व्हायचंय आणि त्याला याच्यातून मुक्त होणं म्हणजेच खरं जीवन जगणं आहे हे कळालेलं आहे. त्याला काय म्हणायचं? त्याला मुमुक्षू म्हणायचं. मग विषयीने कोणाची संगती धरायची? तर विषयीने मुमुक्षूची संगती धरायची. मुमुक्षूने कोणाची संगती धरायची? तर संतांची संगती धरायची. आता संत म्हणजे काय? जो मुक्त झालेला आहे त्याची संगती धरायची. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त या 4 प्रकार हे आपल्याला सांगितलेले आहेत. मग मुक्तानी काय करायचं? मुक्तानी काय करायचं सांगू का? मुक्तानी भक्ताची संगती करायची. विठ्ठल कारण आमच्याकडे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सांगितलेले आहेत. पण या चतुर्विध पुरुषार्थाच्या पुढचा पुरुषार्थ आमच्या नाथ महाराजांनी सांगितला. भगवंताच्या मुखातली वाक्य एकनाथी भागवतामधली, पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पढियंती उद्धवा. भगवंतानं उद्धवाला सांगितलं की पंचम पुरुषार्थ माझी भक्ती आहे. म्हणजे ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर ज्ञान गिळूनी गावा गोविंद गा, म्हणजे ज्ञान गिळून टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर भगवत भक्ती करायची. लक्षात घ्या, ज्ञान प्राप्त होणं ही सोपी गोष्ट आहे का? ज्ञान गिळणं हा तर फार पुढचा भाग आहे. ज्ञानी होणं, मुक्त होणं आणि मुक्त असूनही देह अहंता न शिल्लक राहणं हे खऱ्या मुक्ताचं लक्षण आहे. आणि या देह अहंतेतून त्याला जर बाहेर पडायचं असेल तरी सुद्धा संतांची संगत गरजेची आहे. लक्षात घ्या, म्हणजे मुक्ताना देखील संतांची संगत गरजेची आहे. एकनाथी भावार्थ रामायणामध्ये 10व्या अध्यायामध्ये बालकांडाच्या नाथ महाराजांनी एक कथा सांगितलेली. आपले शुकाचार्य जे आहेत ते 14 वर्ष आईच्या पोटात राहिले. 12-14 असं. आणि बाहेर जेव्हा पडले तेव्हा सरळ निघाले. आता शुकाचार्यांचे वडील म्हणजे भगवान व्यास, त्या व्यासाने अपेक्षा बाळगली, आता मला मुलगा झालाय, काही काळ मी त्याच्याबरोबर व्यतीत करेन. एक पुत्रप्राप्तीचा आनंद त्यांना झाला आणि तो त्यांना उपभोगायचा होता. म्हणून शुकाचार्य येताना जाताना असे दिसले, ते त्यांच्याशी बोलणार तेव्हा कोणाकडेही न पाहता शुकाचार्य निघून चालले. कारण जन्मतःच वैराग्य आहे. जन्मल्या जन्मल्या मी मुक्तच आहे या भावनेनं ते सर्वस्वाचा त्याग करून तसेच नग्न निघाले. आणि आपल्या मुलाला थांब 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 म्हणण्यासाठी व्यासही पाठीमागे निघाले. काही अंतरावर गेल्यानंतर काही अप्सरा स्नान करत होत्या आणि शुकाचार्य 12-14 वर्षाचं ते लेकरू नग्न अवस्थेतलं, दिसायला सुंदर आणि सरळ निघून गेलं. त्याच्या पाठीमागे व्यास येत होते आणि व्यासांच्या मनामध्ये हा विचार आला. व्यास येताना दिसले की त्या स्त्रियांनी काय केलं, ज्या उभ्या होत्या त्या पाण्यात पटकन बसल्या, कारण नग्न अवस्थेत स्नान चालू होतं. काही जणांनी वस्त्र अंगावरती ओढून घेतली आणि हे बघितल्याच्या नंतर व्यासांना आश्चर्य वाटलं. म्हणले, एवढा तरुण मुलगा यांच्यासमोरून गेला तर यांनी ना अंगावर वस्त्र धारण केली, ना पाण्यामध्ये बसले, लज्जा रक्षणार्थ यांनी काहीच केलं नाही. आणि मी याच्या आज्यांचा वयाचा, आजोबाच्या वयाचा या मुलींच्या, आणि मला बघून ह्या लाजल्या. का असं झालं? त्यांनी विचारलं. असं का केलं म्हणले तुम्ही? त्यांनी सांगितलं, जशी ज्याची भावना आहे तसं आम्ही तशाची वागत असतो म्हणले. त्यांनी विचारलं, मला कळालं नाही. म्हटले, असं कशामुळे बोलताय? माझी काय भावना आहे? त्यांनी सांगितलं, तुमच्या अंतःकरणामध्ये विकल्प निर्माण झाला. विकल्प निर्माण झाला की या नग्न अवस्थेतल्या स्त्रिया आहेत, पण याला बघून त्या खाली बसल्या नाहीत. हा विकल्प तुमच्या मनामध्ये निर्माण झाला. म्हणजे शुकाचार्य आणि आम्ही, तुम्ही आणि आम्ही या वेगळे आहोत, ही द्वैताची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली, जी शुकाचार्यांच्या मनात निर्माण नाही झाली. म्हणून आम्ही खाली बसलो. हे शुकाचार्यांनी ऐकलं. म्हणजे शुकाचार्य विचार करू लागले की माझे वडील हे ज्ञानी आहेत, पण त्यांच्याही पेक्षा पुढची अवस्था माझी आहे. म्हणजे शुकाचार्य ज्ञानी आहेत, पण त्या ज्ञानी असणाऱ्या शुकाचार्यांना अहंकार निर्माण झाला, देह अहंकार निर्माण झाला, ज्ञानाचा अभिमान निर्माण झाला. म्हणजे ऐकलं आणि समाधान व्यक्त केलं मनातल्या मनात आणि पुढे चालले. तेव्हा व्यासांनी विचार केला, आता त्याला जाऊ द्या. पण त्याला कुठे जायचं हे जाता जाता त्यांनी आवाज देऊन सांगितलं. त्यांनी सांगितलं, जनकाकडे जा बरं का.
हे लक्षात ठेवलं आणि शुकाचार्य सरळ जनकाच्या नगरीमध्ये गेले. आता जनकाची नगरी, हे जनक कोण आहे? तर आपण म्हणाल की जानकीचे वडील म्हणजे सीतामातेचे वडील. नाही, जनक ही पदवी आहे, लक्षात ठेवा. जसं शंकराचार्य ही पदवी आहे, त्या पदावरती कितीही वर्षांपासून कोणी जरी आलं तरी ते काय आहेत? शंकराचार्य आहेत. तसं जनक ही पदवी आहे. वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या, हजारो पिढ्या त्या जनकाच्या होऊन गेल्या. त्यापैकी कुठल्या एका जनकाचा, ज्याला विदेही जनक असं म्हटलेलं आहे, म्हणजे देहीच विदेही भोगोदशा अशी ज्याची अवस्था आहे, तो जनक आहे. आणि त्या जनकाच्या दरबारामध्ये जाता जाता, गावात शिरता शिरता मनामध्ये विचार निर्माण झाला की इथं मला बघणारं कोणी नाही. पण त्याच्या नगरीमध्ये गेल्यानंतर तिथे स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, ते विचार करतील की हा कोण आलाय नग्न. मग काय करावं? त्यांनी सांगितलं एखादी लंगोटी आपण जर बांधली तर बरं होईल म्हटले. जाता जाता कुठेतरी कपडा पडलेला दिसला, बांधली लंगोटी. लगेच लंगोटी बांधली. पुन्हा विचार पडला की काय करावं? रिकाम्या हातानं 3 ठिकाणी जाऊ नये. रिक्त पाणीर न पश्चेत देव राज्ञो गुरुहू. देवाकडे जाताना, राजाकडे जाताना आणि गुरुकडे जाताना रिकाम्या हाताने कधी जायचं नाही. मग काय घेऊन जावं? माझ्याकडे तर काहीच नाही. मग राख पडलेली दिसली, हातात उचलली, म्हणजे काही ना काहीतरी द्यायचं आहे ना, राख देऊ म्हटले त्याला. झालं, हा राख घेऊन गेले. आता तिथे गेल्यानंतर ते द्वारपाल विचार करू लागले, हा कोण आहे बाबा? याला संन्याशी म्हणावं तर याच्या हातात दंड नाही, याला दिगंबर म्हणावं तर यांनी लंगोटी बांधलेली आहे, काय म्हणावं याला? त्यांनी विचारलं, थांबा थांबा, काय कोण पाहिजे? त्या शुकाचार्यांनी त्या द्वारपालाला सांगितलं, जनक राजाला भेटायला आलो आहे, त्यांना सांगा शुकाचार्य आलेत. थांबा म्हणले इथंच. आतमध्ये गेले. आतमध्ये तो द्वारपाल गेल्यानंतर जनकाला सांगितलं की शुकाचार्य आलेत, असा निरोप आहे, त्यांना तुम्हाला भेटायचं. खरं तर त्या शुकाचार्यांची अपेक्षा अशी होती की मला घेण्यासाठी, कारण मी व्यासपुत्र आहे आणि व्यासांपेक्षाही ज्ञानी आहे, त्या मला घेण्यासाठी जनक राजा असा धावत येईल. पण जनक राजाने निरोप पाठवला, संगम त्यक्त्वा सुखी भव. द्वारपाल आला म्हणे राजेसाहेबांचा असा नियम आहे, असा निरोप आहे. म्हणले काय? संघाचा त्याग कर आणि सुखी हो. राग आला शुकाचार्यांना. म्हणजे संघाचा त्याग? अरे जन्मल्या जन्मल्या मी घरदाराला सोडून, आईबापांना सोडून बाहेर पडलोय आणि मला कुठला संघ आहे? त्यांच्या लक्षात आला आपल्या हातात राख आहे. ते म्हणले संघ, मला जो संघ आहे चला टाकून दिली राख. माझा संघ ही लंगोट आहे, चला काढून टाकली. सांगा शुकाचार्य आलेत. संघाचा त्याग केलाय. निरोप गेला. पुन्हा राजाने निरोप पाठवला, संगम त्यक्त्वा सुखी भव असा निरोप दे म्हणले त्यांना. पुन्हा द्वारपाल आला आणि सांगितलं, संगम त्यक्त्वा सुखी भव असा निरोप आहे. असं म्हटल्याच्या नंतर शुकाचार्य विचार करू लागले, आता कोणाचा संघ आहे? मला संघ कोणाचा आहे? अच्छा, यांना असं वाटतंय मला देहाचा संघ आहे. राजाला निरोप द्या की या देहाचा सुद्धा मी त्याग केलेला आहे, या देहाला मी समजत नाहीये. सांगा, या देहाला मी न समजणारे शुकाचार्य आलेले आहेत. पुन्हा निरोप गेला. पुन्हा तोच निरोप, संगम त्यक्त्वा सुखी भव. म्हणजे आता काय आहे? त्यांच्या लक्षात आलं की देहाचा जरी आपण त्याग केलेला असला, म्हणजे देहाला मी जरी म्हटलेलं नसलं, देहाचा आपलेपणा जरी सोडलेला असला, तरी आपण आपल्या नावाला फार विस्तारित केलेलं आहे. शुकाचार्य नाव तर आपलं शुक आहे, आचार्य कशाला लावलं म्हणले. म्हणजे आचार्य काढून टाकलं. त्यांनी सांगितलं, सांगा शुक आलेत, सांगा शुक आलेत. झालं. गेला. पुन्हा तोच निरोप, संगम त्यक्त्वा सुखी भव. म्हटलं आता काय झालं? आता तरी मी नावाच्या पुढचं आचार्य पदही काढून टाकलं. त्यांनी सांगितलं, आलेत. आलेत म्हणजे काय? तुम्ही स्वतःला कोण समजता? त्यांनी विचार केला, अच्छा शुक आलेत असं म्हटलं नाही, शुक आलाय असं सांगा म्हटलं. शुक आला असा निरोप जेव्हा गेला, तेव्हा सुद्धा निरोप आला, संगम त्यक्त्वा सुखी भव. आणि मग विचार प्रवृत्त झाले शुकाचार्य आणि विचार करू लागले, एवढ्या सगळ्या गोष्टींचा त्याग करतो हे बोलतोय कोण? संगम त्यक्त्वा सुखी भव. एका राज्याचा राजा बोलतोय. म्हणजे तो राजा असून संघाचा त्याग केलेला आहे. पद्मपत्र विमांभसा या न्यायाप्रमाणे पाण्यामध्ये राहून कमळपत्र ज्याप्रमाणे पाण्याला स्पर्शित करत नाही किंवा ओलं होत नाही, त्या पद्धतीनं हा जनक राजा एवढं मोठं ऐश्वर्य भोगून सुद्धा भोगोनी ब्रह्मचारी अशा पद्धतीची त्याची अवस्था आहे. 7 दिवस आणि 7 रात्र
वर्णन नाथ महाराजांनी केलंय की शुकाचार्य डास आणि ढेकणांच्या खाईत बसले होते. कारण कुठेतरी या देहाला मी ते अजून समजत होते, पण 7 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा या देहाचा विचार त्यांनी केला नाही. आणि जनकाच्या लक्षात आलं की आता याची अवस्था ही खऱ्या ज्ञानाची अवस्था झालेली आहे. आणि मग धावत धावत जनक राजा आला आणि त्यांनी प्रेमालिंगन दिलं. त्यावेळी संतांची भेट जेव्हा त्या शुकाचार्यांना घडली, त्या भेटीमध्ये त्यांच्या लक्षात आलं की संतांची संगती ही इतर कोणत्याही संगतीपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर ज्ञानाचा अभिमान सुद्धा गलित गात्र झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे अशा संतांची संगती आम्हाला कायम मिळणं अपेक्षित आहे, कायम. पण सांगू का, मोठ्या लोकांच्या संगतीत जास्त काळ राहायचं नसतं बरं का, लक्षात घ्यावं. जास्त जवळही त्यांच्या जायचं नसतं. त्याची वेगवेगळी कारणं आहेत का त्यांच्या जवळ जायचं नाही. त्यांच्या अनुष्ठानाचं जे बळ आहे, त्या तपाचं जे बळ आहे, ते तपाचं बळ सांभाळण्याची ताकद आपल्यासारख्या सामान्यांमध्ये नसती. म्हणून लांबून त्यांच्याशी लांबून व्यवहार ठेवायचे. संतांच्या जास्त जवळ जायचं नाही, जास्त जवळ जाण्याचा विचार सुद्धा करायचा नाही. बघा तुम्ही मोठ्या मोठ्या ठिकाणी संत महात्मे असतात, काही अंतरावरती लोकांना ठेवत असतात, काही अंतरावरती राहायचं असतं. म्हणून मोठ्या लोकांच्या संगतीमध्ये जायचं नाही. कायम त्यांची संगती मिळावी आमची जरी अपेक्षा असली तरी कायम संगती मिळू शकते का? नाही. संतांची बहु अवघड असे संत भेटी. संतांची भेट ही अत्यंत अवघड आहे. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, प्रीत्या साधूची भेटी न होईल. नाथ महाराजांनी सुंदर पद्धतीने आम्हाला सांगितलं, चंद्राचं अमृत आम्हाला सुखानं प्राशन करता येईल, अस्ताला जाणारा रवी आम्हाला धरता येईल, बाहुबळावरती आम्हाला समुद्रही तरून जाता येईल. पण आमचं भाग्य जर का नसेल तर आम्हाला संतांची संगती घडणं अशक्य आहे. आणि त्यामुळे अशी अशक्य कोटीतली संत संगती प्राप्त व्हावी आणि ती काही क्षण प्राप्त व्हावी अपेक्षा ही विनंती नाथ महाराज करतात अभंगाच्या पहिल्याच्या. अर्धाक्षण घडता संतांचे संगती, अर्धाक्षण घडता संतांचे संगती, अर्धाक्षण घडता संतांची संगती, अर्धाक्षण घडता संतांची संगती, अर्धाक्षण घडता संतांची संगती, ओ अर्धाक्षण घडता संतांची संगती, अर्धाक्षण घडता संतांची संगती, अर्धाक्षण घडता, अर्धाक्षण घडता संतांची संगती, अर्धाक्षण घडता संतांची संगती, अर्धाक्षण घडता संतांची संगती, अर्धाक्षण घडता, अर्धाक्षण घडता संतांची संगती, ओ अर्धाक्षण घडता संतांची संगती, अर्धाक्षण घडता संतांची संगती, अर्धाक्षण घडता, देणे होय शांती महत् पापा, देणे होय शांती, देणे होय शांती महत् पापा, देणे होय शांती महत् पापा, महत् पापा देणे होय शांती, शांती, देणे होय शांती महत् पापा, देणे होय
देई संत संग देई संत संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई अर्धक्षण घडता संतांची संगती. अर्धक्षण सुद्धा जर संतांची संगती घडली तर काय होतं? तेणे होय शांती महत पापा. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये पाप घालवण्याची ताकद आहे असं नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. अर्धक्षण लक्षात घ्या. म्हणजे संतांची संगती जी आम्हाला प्राप्त होती आहे ती कायमची व्हावी अशी अपेक्षाच व्यक्त केलेली नाही, कारण तेवढी आपली पात्रता नाही. मग काय तर काही काळ प्राप्त व्हावी. मग काही काळ म्हणजे भरपूर काळ का नाही, अर्धक्षण. अर्धक्षण जरी संतांची संगती घडली तर आमच्या जीवनामध्ये आम्ही आमूलाग्र असा बदल करू शकतो. ही भूमिका नाथ महाराजांनी सांगितली. म्हणून संतांच्या भेटीचा फायदा काय, लाभ काय आहे तर अवस्थांतर होतं. सर्वात महत्त्वाचा लाभ आहे. म्हणजे आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत त्यापेक्षा पुढची अवस्था आम्हाला संत महात्म्यांच्या दर्शनामध्ये प्राप्त होत असते. बघा तुम्ही, नारद एकदा देवाला विचारायला गेले. नारदांनी विचारलं, देवा संतांच्या संगतीचं फल काय रे? संतांची संगती केली तर त्याच्यात काय फल प्राप्त होतं? देवाने सांगितलं, असा साधा प्रश्न विचारायला माझ्याकडे आलात होय? अमुक ठिकाणी जा, एका ठिकाणी एका किड्याचा जन्म झालाय, त्या पिल्लाला विचार म्हणले त्या किड्याच्या, तो सुद्धा सांगेल म्हणले संतांच्या दर्शनाचा लाभ काय. गेले त्या किड्याच्या पिल्लाला विचारलं, संतांच्या दर्शनाचा लाभ काय आहे? त्या किड्याने नारदांकडे बघितलं आणि प्राण सोडला. आश्चर्य वाटलं. म्हणले देवाने आपल्याला याच किड्याकडे पाठवलाय ना, पण देवाकडे पुन्हा गेले. म्हणले देवा त्यांनी तर प्राण सोडला. जाऊ दे, एका पोपटाचा जन्म झालाय. म्हणले त्या पोपटाच्या पिल्लाला जाऊन विचार संतांच्या संगतीचा लाभ काय. गेले नारद, त्या पोपटाच्या पिल्लाला विचारलं, संत संगतीचं फल काय आहे? ते पोपटाचं पिल्लू नारदांकडे बघितलं आणि तिथंच मरून गेलं. अरे म्हणले काय, किडाही मेला, पोपटाचं पिल्लू पण मेलं. चला पुन्हा, अरे देवा पोपटाचं पिल्लू सुद्धा मेलं, तू सांग. छोट्या गोष्टी मला मांजरीने एक पिल्लू दिलंय म्हणले. त्या मांजरीच्या पिल्लाला विचार. गेले, मांजरीच्या पिल्लाला विचारलं, जन्मलेल्या नवजात त्या पिल्लाला विचारलं, संतांच्या दर्शनाचा लाभ काय, फल काय आहे? त्या पिल्लाने नारदांकडे बघितलं आणि तेही मरून गेलं. नारद पुन्हा आले. अरे म्हणले देवा तेही बरं, अरे जाऊ दे, ठीक आहे, काम कर, गाईने एका वासराला जन्म दिला, तिथं जाऊन विचार त्याला. झालं. म्हणले आता हे मरायला नको म्हणजे झालं. गेले, त्या पिल्लाला विचारलं, संतांच्या दर्शनाचं फल काय, लाभ काय? ते वासरू सुद्धा नारदांना बघितल्या बघितल्या गतप्राण झालं. पुन्हा नारद आले. म्हणले अरे ते वासरूही मेलं देवा. त्यांनी सांगितलं, राजाने एका राजकुमाराला जन्म दिला, त्याला जाऊन विचार संतांच्या दर्शनाचा लाभ काय. नारद म्हणू लागले, किडा, पोपट, मांजर, वासरू हे भेटल्या भेटल्या मेलं, त्याच्या आईबापाने मला काही केलं नाही, करूही शकत नाहीत म्हणले. इथं राजाच्या मुलाला विचारायला गेलो आणि ते जर मेलं तर? सांगितलं. म्हणले काम करा, विचार तर खरी म्हणले. त्यांना घाबरत घाबरत भीत भीत देवर्षी नारद तिथे गेले आणि त्या नवजात शिशूला विचारलं, संतांच्या दर्शनाचा लाभ काय आहे, फल काय आहे? ते बालक मेलं नाही, ते बोलू लागलं. त्या बालकानं सांगितलं, नारदा तुम्ही जे विचारताय हे कोणाला विचारताय? ज्याला प्रत्यक्ष त्याच्या दर्शनाचा लाभ झालाय त्याला तुम्ही विचारताय. म्हणजे आधी किडा भेटला होता ना, म्हणले किडा हा माझा पहिला जन्म आहे. म्हटले जन्मल्या जन्मल्या तुमच्यासारख्या महात्म्याचं दर्शन झालं, अवस्थांतर झालं, पोपटाच्या जन्माला गेलो. म्हणले पोपटाच्या जन्मामध्ये सुद्धा जन्म जन्मल्या मला तुमचं दर्शन झालं, तुमच्यासारख्या संत महापुरुषांचं दर्शन झालं. मांजराच्या पोटी मी जन्माला आलो, तिथेही तुमचं दर्शन झालं. गाईच्या पोटी जन्माला गेलो, वासरू म्हणून निर्माण झालो आणि तिथेही जन्मल्या जन्मल्या तुमचं दर्शन घडलं. आज राजकुमार म्हणून मी या ठिकाणी या गादीवर बसणार आहे, पुढचा मालक या राज्याचा मी होणार आहे. हे संत दर्शनाचं फल आहे. विठ्ठल विठ्ठल हो. म्हणजे काय,
जी अवस्था आहे त्या अवस्थेच्या पुढची अवस्था प्राप्त करून देणं हे संतांच्या दर्शनाचं फल आहे, त्याचा लाभ आहे. म्हणून काय करायचं, संतांच्या संगतीमध्ये पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई. उगाच संतांची ये पायी, उगाच संतांची ये पायी, उगाच संतांची ये पायी, उगाच संतांची ये नमगे न करी काही, नमगे न करी काही, न मागे न करे काही, न मागे न करे काही. तुझी आण विठोबा, तुझी आण विठोबा, तुझी आण विठोबा, तुझी आण पडून राहीन तये ठाई, 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 पडून राहीन तये ठाई. पडून राहीन तये ठाई. कशासाठी? काही काम, उगाच उगाच संतांची ये पायी, न मगे न करी काही, न त्यांना काही मागणार आहे आणि न काही करणार आहे. शपथेनं सांगतायत तुझी आण गा विठोबा, पडून राहीन तये ठाई. संत महात्मे संतांच्या दारामध्ये पडून राहणं पसंत करतात. तुझे द्वारीचा कुत्रा नको मोकलू दातारा, तुकोबाराय सांगतायत. नाथ महाराज सुद्धा सांगतायत. कुत्र्याच्या संबंधानं नाथ महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे. संत द्वारी कुत्रा झालो, प्रेम रसासी सोकलो, भुंकत भुंकत द्वारा आलो, भुंकत भुंकत द्वारा आलो, भुंकत भुंकत द्वारा आलो, भुंकत भुंकत द्वारा आलो. ज्ञान थारोळ्या बैसलो, ज्ञान थारोळ्या बैसलो, धावया बैसलो, धावया बैसलो, बैसलो. नाथ महाराज म्हणतात भुंकत भुंकत द्वारा आलो, ज्ञान थारोळ्या बैसलो. स्वतःला कुत्र समजणं हे कोणाहीसाठी संत करत नाहीत, संतांच्या साठी करतायत. की संतांच्या दारामध्ये आम्ही कुत्रा होणं पसंत करू. लक्षात घ्या, संतांच्या द्वारामध्ये कुत्रा होणं पसंत करावं, पण मूर्खांचा मालक होण्याचा कधी प्रयत्न करू नये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय आहे, कुत्रा कशामुळे? संतांच्या द्वाराचा कुत्रा, त्या कुत्र्याचे सुद्धा काही गुण सांगितलेत बरं का. बहुआशी स्वल्पसंतुष्टा सुनिद्रो लघुचेतनः, स्वामी भक्तश्च शूरश्च षडयते श्वानतो गुणः. कुत्र्याची 6 गुण सांगितलेत. काय सांगितलंय? बहुआशी स्वल्पसंतुष्ट, खायला लागला तर एवढा खातो की बस खातच राहतो. नाही मिळालं तर स्वल्पसंतुष्ट, थोडं मिळालं, एवढासा तुकडा मिळाला, आनंदी. सुनिद्रो, झोपला तर मेल्यासारखा झोपतो. लघुचेतन हा, आणि थोडं काही खटकन वाजलं की तटकन उठतो. स्वामी भक्तश्च, आपल्या मालकाचा तो भक्त असतो, मालकाची कायम काळजी करत असतो. शूरश्च, आणि स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता शूरता वीरता आपलं बल तो दाखवून देत असतो. षडयते श्वानतो गुण, असे 6 कुत्र्याचे गुण सांगितलेले आहेत. मग हे सगळेच गुण हे संतांमध्ये अपेक्षित आहे. म्हणजे सगळ्याच दृष्टीनं संत महात्मे संतांच्या चरणापाशी लीन होऊन जातात. एवढे मोठे मोठे संत आहेत. एकनाथ महाराज साधे संत नाही आहेत, तुकोबाराय साधे संत नाही आहेत.
उगाच कोणतरी नावापुढे संत लावून घेतलं असे नाही आहेत हे आचरणशील महात्मे आहेत. आणि ते काय म्हणतात, पडून राहीन तये ठाई. आणि तुम्हाला आम्हाला लाज वाटते संतांचं म्हणून घेण्यामध्ये. अहो संतांनी सांगितलं, लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, मी संतांची आहे हा फार मोठा भाव आहे, लक्षात घ्या. संत माझे आहेत आणि मी संतांची आहे याच्यामध्ये भेद आहे. मी संतांची हे म्हणण्यामध्ये जास्त विशेष आहे. आणि म्हणून संतांच्या दर्शनाचं फल, त्यांच्या संगतीचा लाभ हा अखंड नाही मिळाला तरी चालेल, मात्र अर्धक्षण जरी संतांची संगती घडली, काय होतं, तेणे होय शांती महत पापा. पापापासून सोडवणारी संतांची संगती आहे. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर पापांची निवृत्ती होते. असं कसं होतं बरं? संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर लगेच पापांची निवृत्ती अशी अपेक्षा त्याच्या पाठीमागे नाही आहे, अशी भूमिका त्याच्या पाठीमागे नाही आहे. तर याच्या पाठीमागे भूमिका अशी आहे की संत महात्म्यांच्याकडे आपण आपलं सर्वस्व झोकून दिल्यानंतर लागोनेदी पाप पुण्य अंगा अशी अवस्था करून टाकतात. स्वतःच्या मनाचा परमार्थ वेगळा आहे, लक्षात घ्या. स्वतःच्या मनानं परमार्थ करणं आणि सर्वस्व भार हा संतांच्या चरणी अर्पण करून टाकणं, याच्यामध्ये महद अंतर आहे. न्यायशास्त्राच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर 2 न्यायांचा विचार या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतो. पहिला न्याय आहे मर्कट शिशु न्याय आणि दुसरा आहे मार्जार शिशु न्याय. मर्कट शिशु न्याय म्हणजे काय? मर्कट म्हणजे काय? थोडं बोला, थंडी मला पण वाजतीये पण मी सातत्यानं बोलतोय. मर्कट म्हणजे काय? माकड. शिशु म्हणजे काय? पिल्लू. माकडाचं पिल्लू आणि त्याचा न्याय म्हणजे मर्कट शिशु न्याय. मार्जार म्हणजे काय? मांजर. आणि शिशु म्हणजे काय? पिल्लू. मांजराच्या पिल्लाचा न्याय. स्वतःच्या मनाचा परमार्थ करणं आणि संतांवरती भाल घालणं याच्यासाठी मी आपल्याला बोलतो. ऐका, मर्कट म्हणजे माकडी काय करत असते, आपल्या पिलाला असं कडेवर घेऊन जाते, बरोबर ना? मग काय होतं? नाही माहिती असेल, तुम्ही बघितलंय की नाही कधी असं माकड कडेवर नेता आपल्या पिल्लाला? नाही, असं नाही ना. मग काय होतं? पिल्लू आईला बिलगलेलं असतं, त्याने असं आईला पकडून ठेवलेलं असतं. कधी कधी हात लावते ती संकट प्रसंगी. या झाडावरून त्या झाडावर, या घरावरून त्या घरावर उडी मारत असताना पिल्लू जर खाली पडलं तर जबाबदारी पिल्लाची, लक्षात घ्या, कारण त्यांनी पकडून ठेवलंय. त्याचा हात थोडा सैल झाला, खाली पडणार आहे आणि प्राणाला मुकावं लागणार आहे. मर्कट शिशु न्याय म्हणजे आपल्या मनाचा परमार्थ आहे, आमचा आम्ही करणार, पतन झालं तर जिम्मेदारी आपली आहे. आणि मार्जार शिशु न्याय म्हणजे काय? मांजर जेव्हा विते तेव्हा 2-3 पिल्लं तिला होतात. ती एका ठिकाणी ठेवती का होती पिल्लांना? 7 घरं, पूर्वीच्या काळामध्ये म्हणतात 7 घरं बदलती. बर, किती घरं बदलू द्या, जाऊ द्या, 1 घर 2 घर, कशामुळे? बोक्या खाईल म्हणून भीतीनं काय करते ती, इथून तिथं तिथून तिथं असं वेगवेगळ्या ठिकाणी ठेवत असते. ज्या दातानं ती उंदराला फाडून खाते त्याच दातानं उचलते ना पिल्लाला, पण पिल्लाला काही होत नाही. असं उचलून घेऊन जाते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तोंडात पकडून. आता पिल्लू पडलं तर पिल्लाची जबाबदारी आहे का आईची जबाबदारी आहे? आईची जबाबदारी आहे. कारण पिल्लाला काही कल्पना नाही आहे आपल्याला आई कुठे घेऊन चालली आहे, मात्र ती आपल्या सुरक्षिततेचाच विचार करते, आपल्याला ती पडू देणार नाही, आपलं पतन होऊ देणार नाही, हा विचार तिच्या पाठीमागे आहे. आणि म्हणून स्वतःच्या मनाचा परमार्थ म्हणजे मर्कट शिशु न्याय आणि संतांच्या संगतीतला परमार्थ म्हणजे मार्जार शिशु न्याय. विठ्ठल विठ्ठल संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय करायचं संत महात्मे आम्हाला सांगतात. भगवंतानं सुद्धा सांगितलंय, नरोधयति माम योगो न संख्यम धर्म एवच न स्वाध्यायस्तपस्त्यागो निष्ठापूर्तीन्न दक्षिणा व्रतानि यज्ञश्छंदांसी तीर्थानि नियमायमाः यथा वरुंधे सत्संग सर्वसंगापहो हिमाम.
इतर कोणत्याही साधनेनं माझी प्राप्ती होऊ शकत नाही, मात्र संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होतं, माझी प्राप्ती होते. म्हणजे एकूण जर आपण बघितलं 3 प्रकारच्या संगतीचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा दुर्जनांची संगती आहे, त्या दुर्जनांची संगती म्हणजे तापलेल्या तव्याची संगती आहे, सामान्यांची संगती म्हणजे कमलपत्राची संगती आहे, आणि सज्जनांची संगती म्हणजे स्वाती नक्षत्रामध्ये त्या पाण्याच्या थेंबानं शिंपल्यामध्ये जाणं आहे. संतप्ता यसी संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते मुक्ताकारतया तदेव नलिनी पत्रस्थितं राजते स्वात्या सागर शुक्ति मध्यपतितंतम मौक्तिकम जायते प्रायण अधम मध्यम उत्तम गुणाः संगात सतो जायते. अशा प्रकारचा विचार हा सुभाषितकारांनी करून ठेवलेला आहे. आणि म्हणून संग कोणाचा करायचा याचा विचार करत असताना संतांचाच संग करावा, त्याच्यामध्येच आमच्या जीवनाचं कल्याण आहे. आणि म्हणून नाथ महाराजांनी विनंती केली की अर्धक्षण घडता संतांची संगती तेणे होय शांती महत्पापा. अर्धक्षण त्या संतांची संगती घडली तर आमच्या जीवनातून पाप निघून जातात. पाप कशामुळे निघून जातात याचं चिंतन करत असताना आपण पाहिलं की इतर कोणत्याही साधनेचा अवलंबन न करता संत महात्म्यांच्या संगतीत जाणं ही सर्वात मोठी ही आपली उपलब्धी जीवनातली आहे. कारण त्यांच्याकडे गेल्यानंतर ते सामान्य व्यवहार करायला लावत नाही तर भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखातून करायला लावतात. म्हणजे काहीतरी पारमार्थिक क्रिया आमच्याकडून ते घडवून घेत असतात आणि त्यामुळे त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर पापाची निवृत्ती होते. मग पापाची निवृत्ती कशानं होते? संतांच्या संगती. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर ते काय करत असतात? आम्हाला नामस्मरणाचा उपदेश करतात. नेणती काही टाणाटोणा नामस्मरणा वाचून, नामस्मरणाच्या शिवाय दुसरा कोणताही विचार त्यांच्या मनामध्ये नाही. म्हणून त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर ते आम्हाला नाम घ्यायला लागतात. आणि नामामध्ये काय ताकद आहे? नामनोस्तियावती शक्ती पाप निर्हरणे हरे हे न तावत कर्तुम शक्नोती पातकम पातकी जनाहा. पापी आपल्या आयुष्यात जेवढं पाप करू शकत नाही तेवढं पाप घालवण्याची ताकद परमात्म्याच्या एका नामामध्ये आहे. आणि अशा प्रकारचं नाम ते आम्हाला घ्यायला लावतात. म्हणून त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सुद्धा पाप पुण्य आमच्या पदरात पडत नाही. बरं का, पाप पुण्य मी आपल्याला म्हणतोय, नुसतं पाप म्हणत नाही. कारण पुण्य पडलं तरी पुन्हा संसाराला येणं आहे. बरं का, पुण्य जर पडलं पदरामध्ये, समान पाप आणि समान पुण्य झालं तर पुन्हा मनुष्याचा देह आहे. जर पुण्याचं पडलं तर स्वर्गात आहे, जर पापच पदरात पडलं तर नरकात जाणं आहे. म्हणजे पुन्हा एकदा मनुष्य जन्म घ्यायचा आणि पुन्हा त्याच्यामध्ये चांगलं वागायचं आणि पुन्हा मुक्ततेला प्राप्त करून घ्यायचं. म्हणजे पुन्हा जन्म वाढतात. मग ते जन्म न वाढण्यासाठी संत महात्मे सांगतात त्या पद्धतीनं आमचं जीवनाचं आचरण असलं पाहिजे. मग अशा प्रकारचे जे संत आहेत त्या संतांची संगती मला व्हावी, मी जर त्या पात्रतेचा वाटत असेल तर नाथ महाराजांनी देवाला विनंती केली की मला संत संग दे अभंगाचं दुसरं. संत संग देई 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 संग देई संत 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 संग देई आणि प्रवाही घालू नको 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 प्रवाही घालू नको हो आणि प्रवाही घालू नको आणि प्रवाही
संग देई आणिक प्रवाही घालू नको. दोनदा दोनदा म्हणतात. काय म्हणतात? संत संग द्या, संत संग द्या. कशामुळे? यमक जुळवायला काही अडचण आली, नवीन शब्द आठवले तर म्हणून चला संत संग द्या, संत संग द्या. असं आहे का? नाथ महाराज काय आहेत? खरे शब्दप्रभू आहेत. शब्द भांडार एकनाथ महाराजांच्याकडे आहे. मराठी सारस्वतामध्ये हजारो नवीन शब्दांची भर ही एकनाथ महाराजांच्या वाङ्मयानं घातलेली आहे. त्यांना शब्द सुचणार नाहीत का? त्यांना आठवणार नाहीत का? मग दोनदा दोनदा का म्हणतात? तर ही आर्तता ते व्यक्त करतात देवापुढे की देवा संत संग मला दे, संत संग मला दे. आणिक प्रवाही घालू नको. आणिक प्रवाह म्हणजे काय? उरलेले दोन म्हणजे आणिक प्रवाह आहेत. दुर्जनांची संगती मला नको, सामान्यांची संगती मला नको, मला फक्त आणि फक्त सज्जनांची संगती दे. संत संग देई, संत संग देई आणिक प्रवाही घालू नको. संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई. आता या ठिकाणी संसार मज न करणे सर्वथा आणि परमार्थ पुरता हाती देई असं एकनाथ महाराज म्हणतात. त्यामुळे काही जणांना असं वाटेल की हे लग्नाच्या आधी लिहिलेला अभंग आहे की काय नाथ महाराजांचे. संसार मज, कारण आम्हाला संसार म्हणजे काय वाटतं? लग्न म्हणजे काय? संसार. ते जेव्हा नवरा नवरीचं लग्न झाल्यानंतर ते सगळ्यांच्या पाय पडायला येतात ना, पहिल्यांदा शेवटचंच पाय पडलेलं असतं बरं का ते पाय पडायला येतात. काही लोक असतात वा वा लक्ष्मीनारायणाचा जोडा वगैरे 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 काही काही बोलत असतात. काही जण म्हणतात हां आता संसारात पडले बरं का. म्हणजे इथपर्यंत काय परमार्थ चालू होतं का त्यांचा? नाही. पण म्हणण्याची पद्धत, लग्न झालं म्हणजे संसारात पडणं ही सामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या लोकांची ही भूमिका असते. याचा अर्थ नाथ महाराज म्हणतात संसार मज न करणे सर्वथा, याचा अर्थ लग्नाच्या आधी लिहिलेला अभंग असं समजू नका. नाथ महाराज एक गृहस्थ संत आहेत म्हणून काही जणांना असं वाटू शकतं की संसार मज न करणे सर्वथा, आता मला संन्यास घ्यायचा, असा त्याचा अर्थ नाही आहे. संसार मज न करणे सर्वथा याचाच अर्थ आहे संसारामध्ये आसक्ती मला नको आहे. कोणत्याच गोष्टीची अपेक्षा मला नाही. मला अमुक एक गोष्ट पाहिजे, अमुक एक गोष्ट नको अशी भूमिका सुद्धा माझी नाही. संसार मज न करणे सर्वथा. मला विचार करायचा आहे तो फक्त परमात्म्याचा. माझ्या मुखातून जर बाहेर काही शब्द येत असतील तर ते परमार्थाचे यावेत. मी जर काही बघत असेन तर तो फक्त परमात्मा असावा. मी जर काही करत असेन, हातानं काही करत असेल तर त्याची पूजा करावी, दानधर्म करावा किंवा टाळी त्याच्या नामानं वाजवावी. आणि माझे चरण जर कुठे जात असतील तर ते फक्त त्याच्या ठिकाणी जावेत किंवा सत्संगाच्या ठिकाणी जावेत, ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. म्हणून संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई. संत संग देई, संत संग देई आणिक प्रवाही घालू नको. जनार्दनाचा एका करुणावचनी. नाथ महाराज म्हणतात करुणावचनी म्हणजे अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणानं मी देवा तुझ्या पायावरती विनंती करत आहे. जनार्दनाचा जनार्दनाचा एका करुणावचनी. जनार्दनाचा एका करुणावचनी. जनार्दनाचा एका करुणावचनी. जनार्दनाचा एका करुणावचनी.
आनिक प्रवाही घालू नको अनिक प्रवाही अनिक प्रवाही घालू नको अनिक प्रवाही अनिक प्रवाही घालू नको प्रवाही अनिक प्रवाही घालू नको अनिक प्रवाही अनिक प्रवाही घालू नको अनिक 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 प्रवाही अनिक प्रवाही घालू नको अनिक अनिक प्रवाही घालू नको अनिक प्रवाही घालू नको संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग संत संग देई डोंबार कुमारी जय जय विठोबा कुमार डोंबार कुमारी हरी विठोबा जय जय डोंबार कुमारी जय जय विठोबा रखोबा जय जय डोंबार हरी विठोबा रखोबा जय जय डोंबार आ विठोबा रखोबा जय जय डोंबार विठोबा रखोबा प्रदक्षिण घडता संतांची संगती तेणे होय शांती महत्पापा संत संग देई आणिक प्रवाही घालू नको. श्री हरिपुरीजी महाराज यांच्या 103व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या नांदापूर गावामध्ये अत्यंत शांतायुक्त अंतःकरणानं आपण सर्वजण हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करत आहोत आणि 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. आपण खूप थंडी आहे खरं तर, आणि मला असं वाटतं की थोडं लवकर जर कीर्तन सुरू केलं तर पुढं थोडं लोकांनासुद्धा थोडा थंडीचा त्रास कमी होऊ शकतो, कारण या कालखंडामध्ये थंडी कायम असतेच. पण असो, आपण एवढ्या थंडीमध्ये सुद्धा अत्यंत शिस्तबद्धरित्या या ठिकाणी बसलेला आहात. इकडे आमचे रवी गुरुजी आहेत, ढाले गुरुजी आहेत. साधारणतः असं होतं की भजनी ठेक्यामध्येच काही चाली वगैरे म्हणतात, पण काहीतरी नाविन्य त्यांचं वैशिष्ट्य आहे, कायम काही ना काहीतरी वेगळं काहीतरी द्यावं. आणि अजून एक सांगतो, भजनी ठेकाच असावा असा काही नियम नाही बरं का. वेगवेगळे ठेकेसुद्धा वारकरी संप्रदायात चालू शकतात. हां, पण काय होतं की बाकीच्यांना त्यांना साथ करता येत नसते म्हणून बाकीच्या चाली ठेके चालत नाहीत, बाकीचे ताल चालत नाहीत. पण असो, महाराजांनी चांगलं साथ या ठिकाणी केली. आपण सर्वजण शांतपणे या ठिकाणी कार्यक्रमासाठी बसलेला आहात, याच्यामध्ये समाधान आहे. मी सुरुवातीला सांगितलं की आपल्याला संतांकडे जाणं हे आपलं काम आहे. आपण संतांच्याकडे गेलं पाहिजे, पण आपलं गाव एवढं भाग्यवान आहे की संतच आपल्याकडं आलेले आहेत, आणि त्यामुळे त्या आलेल्या संतांचं स्मरण आमच्याकडनं कायम घडावं. आपण अखंडतेनं कुठलीही कितीही बिकट परिस्थिती आली तरी महाराजांचा समाधी सोहळा आपल्या गावामध्ये होणं अपेक्षित आहे. तो छोट्या प्रमाणात होवो किंवा मोठ्या प्रमाणात होवो, कुठल्याही परिस्थितीमध्ये
त्यांचा समाधी सोहळा हा होणं अपेक्षित आहे. कारण अशा महात्म्यांचं पुण्यस्मरण जेव्हा जेव्हा होतं तेव्हा पुण्य आपल्या पदरामध्ये पडत असतं आणि त्याचा काहीतरी लाभच आमच्या जीवनामध्ये आमच्या पदरामध्ये पडणार आहे. आणि म्हणून त्यांचं आणि त्यांच्या शिष्यांचा एक या ठिकाणी या गावामध्ये हे स्थान आहे आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्रित झाला याच्यामध्ये समाधान आहे. यथामती अभंगाचं चिंतन झालेली सेवा शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ सर्वांनी टाळे वाजवा. भानुदास एकनाथ 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 सर्वांनी म्हणा भानुदास भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले शरण शरण एकनाथ पायी माथा नका पाहू गुण दोष झालो दास पायाला आता मज उपेक्षिता नाही सत्ता फुली नका पाहू गुण दोष